नेहरूनंतर पंडित नेहरूनंतर सर्व राजकीय पक्षात संपूर्ण देशभर जे लोकप्रिय नेते विरोधी पक्षात राहून सुद्धा आणि आपल्या विचारधारेशी एकनिष्ठ असलेले असे उत्तम संसद माणुसकी काय असते, मानवता काय असते हे आम्ही त्यांच्याकडनं पाहिलं. देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचं कार्य आम्हाला जवळून पाहता आलं. नेतृत्व, देशाचं नेतृत्व म्हणतो, नुसतं नेतृत्व नाही, पक्षाचं नाही, देशाचं नेतृत्व कसं असावं हा एक परिपाठ आम्हाला त्यांच्याकडून घेता आला. हिंदुत्वाच्या विचारधारेशी कधी तडजोड न करता हा देश सगळ्यांचा आहे आणि देशातलं जी एकात्मता आहे ही कायम टिकली पाहिजे ह्याच्यावर भर देऊन राजकारण करणारे, धर्मांधता, जातंधता ह्या दोन शब्दांना दूर ठेवून सुद्धा हिंदुत्वाचं राजकारण करता येतं हे त्यांनी देशाला आणि जगाला दाखवून दिलं. हिंदुत्वावरती जी युती झाली आमची शिवसेना आणि भाजपा, त्याला अटल बिहारींचं एक फार मोठं त्याच्यात योगदान होतं. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं होतं. देशामध्ये NDAचं सरकार असताना अनेक प्रसंगी देशाचे प्रधानमंत्री म्हणून ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंशी अनेक विषयांवरती चर्चा करत होते, सल्लामसलत करत होते. निर्णय घेण्याआधी महत्त्वाचे ते बाळासाहेबांची हितगुज करत होते हे मी अनेकदा पाहिलं. आज जो भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसतो आहे ते दोन स्तंभ जे प्रमुख आहेत, अडवाणी आणि वाजपेयी, त्या वाजपेयींचं स्मरण आम्हाला कायम होत असतं. विशेषतः कारगिल युद्धाच्या वेळेला त्याने जे नेतृत्व गुणांची कसोटी आम्ही त्यांची पाहिली. पण त्याआधी त्यांनी अत्यंत सलोख्यानं, प्रेमानं पाकिस्तानचा प्रश्न सोडवता येईल का यासाठी ते लाहोरला बस घेऊन गेले. आग्र्याला त्यांनी मुशर्रफ बरोबर चर्चा केली. त्यांनी प्रत्येक मार्गाचा अवलंब केला आणि शेवटी काहीच त्यातून निष्पन्न होत नाही. तेव्हा राष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्यासाठी त्यांनी कारगिल युद्धामध्ये हिंदुस्थानची एक भूमिका जी होती शौर्याची ती त्यांनी बजावून दाखवली. अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे असे नेते आहेत कि ज्यांचं स्मरण ये सदैव है. सर हिंदी में जानना चाहूँगा, अटल जी का जन्मदिन है क्या? देखिए, अटल जी देश के एक ऐसे नेता थे, पंडित नेहरू के बाद इतने लोकप्रिय नेता. पंडित नेहरू जी तो हमेशा कांग्रेस पार्टी के शीर्ष नेता रहे, प्रधानमंत्री रहे, लेकिन पंडित नेहरू जी के ज़माने से अटल जी संसद में रहे और पंडित नेहरू भी अटल जी को उस वक्त इतना ही सम्मान करते थे, युवा अटल जी से इंदिरा गांधी तक, राजीव गांधी तक, हर किसी को अटल जी बहुत ही प्रिय थे. नेता प्रतिपक्ष और बाद में प्रधानमंत्री, अटल जी का नेतृत्व पूरे देश में छाया हुआ. पूरे देश के नेता थे वो, किसी एक पार्टी के नेता नहीं थे, किसी एक पार्टी के नेता नहीं थे या किसी एक विचारधारा के ही नेता नहीं थे. वो पूरे देश के नेता थे. पंडित नेहरू के बाद मैं अटल जी को ही मानता हूँ कि जिसने देश का नेतृत्व किया, कठिन समय में नेतृत्व किया, सभी को साथ लेकर नेतृत्व किया. ज़रूर उनकी विचारधारा हिंदुत्ववादी रही. बार बार वो कहते रहे संकट के समय में कि हिंदू मार नहीं खाएगा, लेकिन उसका मतलब ये नहीं था कि और कोई मार खाएगा और किसी को हम मारेंगे. नहीं, उनकी भूमिका रही कि हम ज़रूर हिंदू हैं, हमारी राजनीति हिंदुओं की रहेगी, लेकिन ये देश सभी का है
राष्ट्रीय एकता, राष्ट्रीय एकात्मता और राष्ट्रीय स्वाभिमान के सबसे बड़े मार्गदर्शक और विचार प्रवाही अटल जी रहे। इस शतक के सबसे बड़े नेता रहे और हमेशा हम उन्हें याद करेंगे। खास करके शिवसेना बीजेपी का जो गठबंधन हुआ उस वक्त हिंदुत्व के आधार पर, उसमें अटल बिहारी वाजपेयी का योगदान बहुत बड़ा रहा। आपने आडवाणी जी की बात की और जी हाँ, कारगिल जाने की। जी हाँ, मैंने कहा ना कि दो नेता प्रमुख रहे भारतीय जनता पार्टी को आज जहाँ है उस शीर्ष स्थान पर लेने के लिए, उसमें अटल जी के साथ आडवाणी भी थे। आज अटल जी नहीं है लेकिन उनकी याद हमेशा रहेगी। कारगिल के युद्ध में उनकी नेतृत्व क्षमता हमने देखी है। उससे पहले बहुत कोशिश की कि बातचीत से कोई मार्ग निकाले कश्मीर का, पाकिस्तान के साथ दुश्मनी ख़त्म हो, इसलिए खुद लाहौर में बस लेकर गए। आगरा में मुशर्रफ के साथ समिट किया। अगर नहीं हुआ कुछ तो अगर युद्ध ही एकमेव मार्ग रहा तो युद्ध का भी मार्ग उसने स्वीकार कर लिया। तो अटल जी हमेशा हमारे दिल में रहेंगे। अटल जी के बारे में आपने कहा कि राष्ट्रीय नेता थे। अटल जी ने ये कहा था कि राष्ट्र धर्म निभाना चाहिए, क्या तो हमेशा कहा। अटल जी एक ऐसे राष्ट्र के नेता थे, देश के नेता थे, किसी एक पार्टी के नेता नहीं रहे। अटल जी को देश ने कभी किसी एक पार्टी के नेता के तौर पर नहीं देखा। अटल जी को हमेशा एक देश के नेता के तौर पर देखा। कश्मीर से कन्याकुमारी तक अगर हम नागालैंड में जाते थे कभी तो भी अटल जी की बात वहाँ निकलती थी। हम पौंडीचेरी में जाते थे तो लोग अटल जी के गुण गाते थे। कहाँ भी जाइए अटल जी के नाम का डंका हमने देखा है बसता था। ऐसे नेता पंडित नेहरू के बाद एकमेव होते वो अटल बिहारी नाही, वाजपेयी पण त्यांच्या विचारावरती भाजप पक्ष सध्या चालतोय का? त्यांचं अनुकरण अटल करतोय जी का? का ही विचार चलेगा, लेकिन अटल जी का विचार की विडंबना नहीं होनी चाहिए, ये मैं हमेशा कहता हूँ। अटल जी का विचार एक हमेशा सबका साथ सबका विकास, ये अटल जी को ही शोभा देता है, इतना मैं कहूँगा। सर, एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही आडवाणींबद्दल म्हटलं, मराठीमध्ये सांगा. आडवाणी सध्या कुठेही सक्रिय दिसत नाही नाही. नाही, तो त्याच्यावरती मी आत्ता बोलणार नाही। तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे। पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर अटल बिहारी वाजपेयी हे देशातले सर्वात लोकप्रिय नेते होते असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यासोबतच भाजप शिवसेनेच्या युतीमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचा सहभाग महत्त्वाचा होता, यांचा वाटा महत्त्वाचा होता असंही संजय राऊत म्हणाले। आणि यानंतरची बातमी थंडी संदर्भातली। सध्या चांद्यापासून बांद्यापर्यंत कडाक्याची थंडी आहे आणि या थंडीमध्ये आपल्या सगळ्यांना आसरा लागत असतो तो शेकोटीचा। मात्र विदर्भामध्ये काही महाभाग